कॅन्सरची अशी व्याप्ती आहे की कॅन्सर हा लहान बाळापासून वृद्धापकाळापर्यंत सगळ्यांनाच होऊ शकतो. एवढंच काय की गर्भाशयामध्ये वाढत असणाऱ्या गर्भाला सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर आपल्या प्रत्येक अवयवामध्ये होऊ शकतो. अगदी रक्तामध्ये सुद्धा कॅन्सर आढळतो. कॅन्सरची ठराविक अशी युनिव्हर्सल कुठलीच ट्रीटमेंट नाही आहे. प्रत्येक पेशंटमध्ये कॅन्सर वेगवेगळा असतो. त्यामुळं प्रत्येक पेशंटची कॅन्सरची ट्रीटमेंट वेगवेगळी असते. कॅन्सरची 4 स्टेज असतात. कॅन्सर जर 0 स्टेजमध्ये किंवा स्टेज 1मध्ये जर लक्षात आला तर त्याची ट्रीटमेंट खूप सोपी असते, कमी खर्चिक असते आणि त्याच्यामध्ये पेशंटचा जीव वाचू शकतो. पण ह्या जशा स्टेजेस वाढत जातात, ट्रीटमेंट जी असते ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड होते, खर्चिक होते आणि कधी-कधी ह्याच्यामध्ये पेशंटचा जीव पण जाऊ शकतो. म्हणजे अर्ली स्टेजेसमध्ये कॅन्सर पेशंटचा प्रोग्नोसिस चांगलं असतं आणि लेट स्टेजमध्ये, शेवटच्या स्टेजमध्ये कॅन्सर पेशंटचं प्रोग्नोसिस हे वाईट असतं, खराब असतं. आणि ह्यासाठी आपल्याला कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे.